अभिजितबद्दल काही मोठं विशेष हे जागणार नाही आहे. मी आधीच सांगते, कारण मला तो आजही पलटणारा वाटतो. भाई जागणार सोड, मी त्याच पॉइंटला म्हणलं होतं मी त्या माझ्या मतावरती ठाम राहणार. मग तुला कोण फोर्स केले का? आता बघ कोण कोण बोलत बसतोय. कोण सांगा तरी. ती आणि तो. मला 4 वीक ओरडले सर. मला अपेक्षा होती त्यांना नेऊन सर मला ओरडते. मला अपेक्षा नव्हती का की मला फेवर करतील. होती ना. 1 महिना वाट बघितलंय मी. 1 महिना. तुला तर 1 हफ्ता झालाय. आज केलं ना अप्रिशिएट. वाट बघ. अरे तसं बस मी किती सुधारणा, पण जर तुम्ही बोललाच नाही माझ्या संग तर मी कसं करू. बोलतील. मी तुला सांगते ना, बोलतील. वेळ दे, रडू नको. रडण्याने वेळ दे तू. बोलतील ते. अरे सगळ्या सरांसाठी सगळे आपण एक समान आहे. अरे एक समान आहे मग एक संधी मा. जान्हवीशी बोलत नव्हते सर. बोलले ना. तिने चांगलं केलं. बोलले ना. तू थांब ना. थांब तू. बोलतील. नाही ते सर रागात बोलले, पण सर बोलतील. तू धीर धर. रडायला हा रडत तिच्या समोर का तर भाऊ बोलत नाही म्हणून ते सांगत असेल तो. मग जगाने टिप्स घेईल तो कसं करायचं. ती तर म्हणजे आता स्वतःला इतकी ग्रेट समजतीये. तिने ठरवलंय की ती विनर आहे स्वयंघोषित. इतकं चुकीचं आहे ना ते सगळं. इतकं चुकीचं आहे खरं सांगते. आणि तोच अहंकार ना आपल्याला खाली पाडणार. 100. असं नको. हे बघ तुझे मित्र बनवले त्यांच्यासोबत राहा ना तू, पण फक्त डोंट प्ले डॉटी गेम. माझं हेच म्हणणं आहे. खूप डॉटी झालाय. खूप डॉटी झालाय. माझ्या अगेन्स्ट डॉटी गेम खेळलाय ना पूर्ण घराला घेऊन. तू एक विक्टिम कार्ड खेळलाय. क्लिअर कट बाहेर दिसलंय. नाही यार, मला आता पण फिलिंग्स आहे माझ्याकडे. लोणचं घालणार आहेस तू? नाही आता मी ठीक आहे, बघतो आता काय करायचं. हे बघ मी 4 आठवडे शिव्या खाल्ले की नाही तुझ्यासोबत राहून. खाल्ले की नाही. मी ग्रुप सोडला. तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की मला हकललं. काय झालं. मिस शाईन झाली ना. अरबाज तुला असं वाटतं टास्क जिंकणं सगळे. नो वे अरबाज. अंडरस्टँड. वेकअप. मी तुला काय सांगतो, आर्यासोबत मला बांधला गेला होता. मी फक्त आर्यासोबत होतो. रात्री मला वैभव पण येऊन बोलला की तू माझ्यासोबत बोलायला येत नाही. मी जान्हवीसोबत पण नाही बोललो. माझ्याशी का म्हटलं. माझ्याशी बोलायचं होतं. मग का घरवाला नको तू सांगतो की तुला माझी गरज नाही गेममध्ये किंवा का म्हणतो असं खोटं. का ऑडियन्सला हेच तर त्रास होतोय. जर अरबाजला नक्की आवडते तर का बोलत नाही तू. बोललो ना आता भाऊच्या समोर बोललो आहे. होता ना त्रास बघ. तू माझ्या अगेन्स्ट उभं राहून सगळ्या घरासोबत होता. ते जेव्हा वेळ होती माझ्यासोबत उभं राहायची तेव्हा अभिजित उभा होता, तू नाही. एक मॅन म्हणून उभा राहत स्वतःच्या पायावर. आणि काय बोलतोय नाही तर लक्ष दे. मी एक मॅन म्हणून स्वतःसाठी उभी राहिली. समजलं ना. तू कधी माझ्या तू फक्त माझ्यासोबत राहा. पुरे घर के अगेन्स्ट नाही घेत दलात नाही. हो ठीक आहे. आता मी जेव्हा बोलेन ना लाईन्स तेव्हा शेवटी तेच बोलणार होते. मी आता नाही बोली. सगळं घरासमोर तुला बोलेन. बिग बॉस मराठी हा आपला शो आहे. आज महाराष्ट्राच्या घराघरातच नाही तर मनामनात पोचला आहे. वा, सगळे एकदम जोडीने बसलेले आहेत. आता मला असं वाटतं की हे बेल्ट्स आपण आता काढून टाकू. तुम्हाला मोकळं करतो मी. म्हणजे आता तुम्हाला ज्यांच्या बरोबर बसायचंय त्यांच्याबरोबर तुम्ही बसू शकता. ही मोकळी तुम्हाला मी देतो. थँक्यू. हा भाऊचा धक्का आहे आणि त्यामुळे जान्हवी. पण सर मी ऍक्च्युली चेअर बघत होते पण मला काही दिसलं नाही. घेऊन या मग एक तुमच्यासाठी सेपरेट. ती कोण आतून. सॉरी सर. तर आठवडाभर तुम्ही ज्या बेडीत बंद अडकला होता त्या बेड्या आता आपण बाजूला ठेवलेल्या आहेत. आता आपण या एपिसोडमध्ये धमाल करणार आहोत. मजा करूया. कल्ला करणार आहोत. तर चला सुरू करूया. आठवडाभर तुम्ही एकमेकांच्या इशाऱ्यावर नाचत होता, बरोबर ना आर्य? चला तर मला सांगा, आपल्या आपल्या जोडीमध्ये कोणी कोणाला नाचवलं? माझी अवस्था बघून तो नाचायला लागला माझ्याबरोबर. वर्षाजी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की दोघीही आम्ही एकमेकींच्या तालावर नाचलो बऱ्यापैकी. जी. त्यामुळे ते 50-50 होतं. अंकिताजी सहमत आहेत का? हो. सूरज आणि जान्हवी, हा डान्स म्हणजे पर्वत के इस पार एक आणि पर्वत के उस पार दुसरा. ले
उभं राहून दाखवता काय लिहिलं जरा वाचू तरी आपण. गोलेग धोका एस क्यू आर क्यू जेल क्यू दिला तर झपक झपक बुक किट्टी गुलीगत धोका आहे. वरती काय लिहिलंय गुलीगत. एक भेटलाय एकदम झालं. तरी महाराष्ट्रात तुम्ही भरपूर हृदय जिंकलेली आहेत. धन्यवाद सर धन्यवाद. तर मला सांगा तुमच्या दोघांमध्ये कोण नाचले आणि कोण नाचत होतं? मला असं वाटतं मीच नाचवत होते त्याला, कारण की तो बिचारा हा चल नाही मी म्हणलं तिला माझ्या ह्याने मला नाचा येत हं. तिचा तेव डान्स माझा एकला डान्स आहे म्हणजे माझा एकला पॅटर्न नाही माझ्या ह्याने नाचतो. चला ठीक आहे. आपल्या दोघांचं हेच चालू आहे पहिल्या दिवसापासून. माझा एक प्रश्न, तुमची उत्तर दुसरेच. हरकत नाही, पुढे जाऊ आपण. डान्स तर नाही विचार. मी डान्स विचारत नाहीये सूरज, मी तुम्हाला विचारतोय तुमच्या जेव्हा जोड्या बांधल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांचं जास्त ऐकत होता का त्या तुमचं ऐकत होत्या? माझ्या काय माझं काय माझ्या ऐकत होती. अच्छा, त्या तुमचं ऐकत होता का? जेव्हा ठीक आहे. जेलमध्ये होती जान्हवी हा मोकळाच फिरत होता सगळीकडे. हो आता बिग बॉस माझा देव आहे देव. आम्हाला त्याची असूया वाटत होती. सर एकदा करा की माफ राव सर, मला एकदा करा की माफ. सर करा की प्लीज सर, एकदा माफ करा की सर. सर परत अशी चूक कधीच होणार नाही सर. सर करा ना सर. करा सर माफ. चला तुम्हाला आज मी माफ करतो. चला नो प्रॉब्लेम. थँक्यू सर, थँक्यू सर. सर आता परत अशी चूक कधीच होणार नाही माझ्याकडून सर. आवाज झाली तर तुम्ही घरात राहणार पण नाही. नाही 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 सर, धन्यवाद सर. बरं सांगा तुमच्या दोघांमध्ये कोण, तुम्हाला काय वाटतं पॅडी भाऊ तुमच्या इशाऱ्यात नाचत होते का तुम्ही त्यांना नाचत होता? त्यांच्याच इशाऱ्यावर मला नाचावं लागलं, कारण त्यांच्या सवयी त्या सगळं बघून. आणि कसं आहे मागं म्हणल्याप्रमाणे मी जरा वाचरटपणा कमी करण्याचं काम करतोय, त्यामुळं प्याडी भाऊ म्हणतील तसं मी ऐकलं. बरं म्हणजे ह्यापूर्वी तुम्ही करत होता? हा तेच एक्झॅक्टली त्याच मुद्द्यावर येणार होता. पण सर कमी केलं सर मी. नाही नाही ठीक आहे. माझं म्हणणं हे नाही आहे, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, त्याच्यावर आक्षेप नाही आहे. फक्त हेच आहे की जेव्हा एखादा टास्क असतो, जेव्हा एखादी गोष्ट बिग बॉसची जे लोक आहे टीम आहे ती बनवते, त्याचा थोडा तरी मान आणि सन्मान आपण केला पाहिजे. नक्की सर, नक्की सर. अभिजित आणि निकी याचं प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेऊ का नको? तुम्हाला तर माहितीच असेल नाही, नाही, मला काहीच माहित नाही. मला ऐकायची सवय आहे. तुम्ही सांगा आता. काय आहे की एक दिवस मी बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी फक्त ऐकायचं, असं आपलं एक धोरण आहे. सांगा निकी काय वाटतं तुम्हाला? सर मी आणि अभिजितने पूर्ण घराला नाचवलंय. ते तर ठीक आहे, पण मला सांगा तुमच्या दोघांपैकी कोण नाचत होतं आणि कोण नाचत होतं? सर खरं सांगू तर मीच नाचत होतो. कारण जिथे जिथे त्यांचं जे जे असायचं काम मी पाठी त्यांच्या पाठी फिरत होतो. त्यामुळे मग जर 5000 पावलं रोजची होतात आपल्या घड्याळामध्ये कधी कधी, तर ती मला नक्की विश्वास आहे की या आठवड्यात 10,000 झाली असतील. चला ठीक आहे. तर तुमच्या दोघात हे कॉम्बिनेशन अंडरस्टँडिंग तर आहेच. नाचण्याच्या विषयावरून मला असं कळलेलं आहे की आज खरं आहे का तुम्ही नाचणार आहात? हो सर. अरे वा. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी स्पेशल प्रिपेअर केलेलं आहे? हो. वा अमेझिंग. चला मग वाट कसली पाहायची, होऊ द्या कल्ला. कोण येणार आहे पहिलं? अंकिता आणि वर्षाजी, होऊ द्या कल्ला. कॅप्टन आहात तुम्ही. वाव फॅन्टॅस्टिक. काय अप्रतिम नाचलाय, जोरदार सुरुवात. आणि मला घरातल्या सदस्यांना विचारायचंय 10 पैकी तुम्ही यांना किती मार्क द्याल? अहो मनातून बोला. अरबाज आणि आर्या, मी वाट पाहतोय की गाणं कुठलं आहे. वाव वाव वाव. अरबाज, तुम्हाला नेहमी वाटतं की मी तुमच्यासाठी काही चांगलं बोलत नाही, करत नाही. तुमचा परफॉर्मन्स पाहून तर एवढा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. मी सुरुवात करू इच्छितो तुमच्या पाठीमागं बसलेले 2 जे जजेस आहेत, तुम्हाला यांचा परफॉर्मन्स कसा वाटला? 10. केमिस्ट्री कशी वाटली? परफेक्ट. मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. ओके. आणि त्यांच्यातला रोमॅन्स कसा वाटला? ते छान नव्हतं. छान नव्हतं?
का ते छान करण्यासाठी जोडी वेगळी पाहिजे होती असं वाटतं तुम्हाला? हो सर. हो, तुम्हाला काय वाटतं की सगळ्यांपेक्षा कोण चांगलं दिसलं असं त्यांच्याबरोबर? मीच. ओके ओके. आर्या, हा सर. तुम्ही अमेझिंग होता. काय वाटतं सगळ्यांना, काय यांना दिले पाहिजेत? पुढची पेअर आहे सूरज आणि जान्हवी. सूरज जान्हवी हा परफॉर्मन्स एकदम गोली गत परफॉर्मन्स. सर्वांनी तुम्हाला स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे. कडक. याचा अर्थ मी परफेक्ट 10 समजून घेऊ का? ठीक आहे, परफेक्ट 10 सूरज जान्हवी. पुढची जोडी, जी जोडी आठवडाभर चर्चेत होती, अभिजित आणि निकी. या निकी आणि अभिजित, एकदम क्यूट परफॉर्मन्स होता तुमचा. हे तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काय वाटतं तुम्हाला आर्या परफॉर्मन्स बद्दल? सर ठीक होता. ठीक होता. मला तर फार आवडला. हरकत नाही, तुम्हाला ठीक वाटलं असेल. काय वाटतं इतरांना, काय किती द्यायचे मार्क्स लवकर सांगा. सर 0 दिला तरी फरक नाही पडत या व्यक्तीला, म्हणजे आम्हाला तर फरक नाही पडत. काय एकाने 0 देईल, एखादा व्यक्ती 1 देईल, तुम्ही 10 समजा आणि पुढे व्हा. मला आवडला. ओके ग्रेट. आणि आता एक जबरदस्त परफॉर्मन्स घेऊन येत आहेत बारामतीचे वैभव आणि बारामतीचं जॅकेट घालणारे कोल्हापूरचे. जबरदस्त. वैभव, डीपी, खूप खूप छान. माझ्याकडून फुल 10 मार्क्स घ्या तुम्ही. पॅडी भाऊ आणि घनश्याम या. वेल डन. छान नाचला दोघेही. बेंचवरती एवढा उत्साह दिसत नाही आहे. नाही, भरपूर आहे, भरपूर आहे. भरपूर आहे. खूप छान, खूप छान. किती मार्क देत आहे? छान छान. 10. सगळे 10 देत आहेत. अरबाज तर काही देतच नाही. अरबाज, अरे भाऊ 10. अरे काहीतरी सांगा. म्हणजे काय तुमच्याकडे सारखं मला क्लोजअप कट करावा लागतो. वा, एकदम जोरदार नाचलात सगळे. आता आणखी धमाल करायची वेळ आलेली आहे. आता या डान्समध्ये तुमचं ट्युनिंग तर दिसून आलं, पण आता आणखी एक टास्क होणार आहे. तर हा टास्कही तसाच असणार आहे. कसं आहे, आता 1 महिन्यापासून जास्त वेळ तुम्ही आता एकमेकांसोबत आहात, एकमेकांना तुम्ही आता चांगलं ओळखत आहात. तर आता तीच गोष्ट घेऊन आपण आता एक टास्क करणार आहोत. जर उत्तर सेम असतील तर मजा, नाही तर उत्तर सेम नसतील तर सजा. आता मजा काय, तर काहीच नाही. म्हणजे काहीच नाही होणार तुम्हाला. सजा काय आहे? शॉक. ओळख पाळख. पहिली जोडी. प्रत्येक गेम हा टॉसने सुरू होतो. टॉस करण्यासाठी झाली का रितेशजी? अहो, कसं वर्षाची तुम्हीच म्हणालात कॅप्टन्सी म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आहे. काटेरी खरंच बळीचा बकरा नाही नाही, ठरते. आता तुम्ही मागून घेतलेली कॅप्टन्सी आहे. आता या पहिला प्रश्न. तर दोन्ही प्रश्नांची उत्तर बघूया. काय पहिला प्रश्न, दाखवा पाटी. मी कॅमेरा समोर एकदाच जाते, कधी कधी नाहीच जात. तुमची पण वेळ येणार आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? किती हेअर बँड्स आहेत? 4. 5 लिहिले. आता दोन्ही उत्तर चुकीची आहेत का? नंतर एक. मॅम आता काय हा खेळच असा आहे. तुम्ही तरी असं करू नका हो. मी काहीच करत नाही. मी बिग बॉसच्या आज्ञाचं पालन करतोय. तुम्ही किती लहान आहात माझ्यापेक्षा. जी. किती तुम्ही चांगले ऍक्टर आहात हो. ती न मिळालेले बरे. नाही, तुम्हाला ऑस्कर तर मिळायलाच पाहिजे रितेशजी. अच्छा, मी अजून एक गोष्ट सांगतो हा. की मेडिकल रूममध्ये लोक
बापरे आहे तुम्हाला की आम्ही काळजी घेत नाही? आता मला जान्हवीला जसा पॅनिक अटॅक येतो तसा मला येईल हो. काय इच्छा आहे तुमची वर्षाची? माझी अशी इच्छा आहे की मी घरात असेपर्यंत माझ्या पिल्लांना म्हणजे माझ्या मांजरांना मला बघायचं आणि माझ्या मिस्टरांना मला बघायचं. वर्षाजी, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, थांबा चप्पल काढते. मी उभी राहू का म्हणजे खुर्चीवर हा प्लीज पडणार उभी राहा. हो, जसं तुम्हाला उभं राहायचं तसं राहा तुम्ही. नो प्रॉब्लेम. मी इथे बसते. 3, 2, 1 गो. 2, 1 गो. हा तिसरा प्रश्न. वर्षाजी घरातल्या कोणत्या सदस्याबद्दल दिवसभर बोलू शकतात? तुम्हाला वाटतं हो की तुम्हाला अंकिता एवढं चांगलं ओळखतात? मला आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास. वर्षाजी, तुमच्या आत्मविश्वासावरच ही दुनिया कायम आहे. दाखवा तुमचा आत्मविश्वास. काय उत्तर आहे तुमचं? निकी. शॉक द्या सर जरा व्होल्टेज वाढवून. मुद्दाम घडवून आणलेला आहे आणि मुद्दाम हे अंकिताने केलेला आहे. चला 3, 2, 1 शॉक. अंकितासाठीचा पहिला प्रश्न. ठीक आहे वर्षाजी, तुमचं उत्तर काय? प्लीज उत्तर सांगून पाठी दाखवा. सुरमई. त्यांनी काय लिहिलंय? इकडे बघा. काय लिहिलंय बघा. तिने काय लिहिलंय? इथे सुद्धा माती खाल्लीस. आत्मविश्वास. ती झेलू शकते, मी झेलू शकत नाही म्हणून ती हे करते. जोर का झटका दिलीस. बापरे बापरे, हा फार वाईट होता, फार वाईट होता. पुढचा प्रश्न. अंकिता एका वेळेला किती पोळ्या लाटू शकतात? मी नियमाचा गुलाम आहे. नियमानुसार 3, 2, 1 शॉक. बापरे बापरे, हा फार वाईट होता. आवडता पदार्थ दाखवा. स्वतःवर. काय म्हणता डीपी? बरोबर. पुढचा प्रश्न. अंकिता बरोबर. या आता हे प्रश्न आहेत. बिग बॉसच्या घरात काय वाटतं तुम्हाला? तर मी तर म्हणते लग्न करा. पुशअप्स मारतात. ठीक आहे 50-100. तो 500 तू गप गा, तुला विचारलं मला प्रश्न एवढा एक विचारला. महिना राहून नाही ओळखला ना, माहिती करून घे थोडं. कारण ही कंटिन्यू म्हणते भाऊ की मी त्याला समजत मतलब मैं उसको समझती हूँ. अरे समजते म्हणजे वेगळं समजणं असतं. बिलकुल विश्वास ठेवत नाही. खूप शॉक आहे. चला शॉक साठी रेडी. अभिजित यांच्या विषयीचे प्रश्न. अभिजित दिवसातून किती कप चहा घेतात? या सूरज, जान्हवी. या चला. पहिला प्रश्न मी सूरजसाठी विचारला. आता एक प्रश्न मी जान्हवी विषयी विचारतो. अरबाज या बसा. तुम्ही बसा. वेळ आय मोरे माता ओम नमः शिवाय. चला आता पॅडी भाऊ आणि घनश्याम. ठीक आहे. पहिला प्रश्न घनश्याम विषयी. घनश्याम यांचे जिम ट्रेनर कोण आहेत? दुसरा प्रश्न. कोणत्या सदस्याची सगळ्यात जास्त काळजी घेतात? पुढचा प्रश्न. एकदम रेडी. घेतोय तो. ओके डन 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 चला डन. बस बस. ओके घनश्याम वेल डन, वेल प्लेट. त्याची बोट वाकली जाते. थँक्यू. या बसा. तर या घरात असंच आहे. माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो. आणि जो सगळ्यांना ओळखून गेम खेळतो तोच या घरात रॉक करतो. वेल प्लेट. चला तुम्ही सगळे तर इथे आलाच आहात, पण बाहेर तुम्हा सगळ्यांचे जबरे फॅन्स तयार झालेले आहेत. पण मला सांगा, या घरात तुम्ही कोणाचे फॅन आहात? पॅडी भाऊ. सूरज. तुम्ही सूरजचे फॅन आहात. वैभव. सर सूरज. सूरज. घनश्याम. ताई, वर्षाताई. वर्षाताई. निकी. सर स्वतःची. ओके. अभिजित. वर्षाताई. धनंजय. अंकिता. माझे फॅन आहेत तुम्ही? सूरज. स्वतःच. अंकिता. सूरज. वर्षाजी. अभिजित. आणि हे मी आधीच ठरवलं होतं तुझ्या उत्तराच्या आधीच. आर्या तुम्ही? अरबाज. जान्हवी. सर वर्षाताई आणि पॅडी दादा. ओके. अंकिता तुम्ही हसताय? नाही का काय? सगळेच हसले सर मागे. सगळेच हसले. आणि अरबाज. निकी. म्हणजे
आर्या तुमची, तुम्ही निकीची, निकी स्वतःच्या. तर मी याला बिग बॉसच्या आधी पण पाहिलेला आहे. इनफॅक्ट याचा शो पाहून आलेली, त्यामुळे मला माहिती होतं. यांचे that's शो the reason. सगळ्यांनीच पाहिले. तर त्याबद्दल न बोललेलं बरं. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की कोण कोण कोणाचा फॅन आहे. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे, अख्खा महाराष्ट्र तुमचा सगळ्यांचा फॅन आहे. थँक्यू सो मच. आणि बिग बॉस मराठीची महाराष्ट्रभर इतकी क्रेज आहे. प्रेक्षक केवळ तुमची चर्चा करत नाहीत, तर तुमचे प्रत्येक डायलॉग डोक्यावर घेतात. त्याच्याबरोबर ते तुमचे जे डायलॉग्स आहेत त्याच्यावरती हजारो रील्स बनवत आहेत. तुम्ही सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर व्हायरल आणि ट्रेंडिंग आहात. आज चला त्यातल्या काही निवडक रील्स मी तुम्हाला दाखवतो. अरे वा. बिग बॉसला मी रिक्वेस्ट केली की एवढे जर आपले लोक व्हायरल होत असतील तर त्यांच्याबद्दल बाहेर काय चर्चा आहे याची छोटीशी झलक दाखवायला हरकत नाही. तर चला पहिला व्हिडिओ. बाई काय प्रकार. निकी कशी वाटली ही रील. ह्या सोशल मीडियावरून खास कॅप्चर करून तुमचे जे डायलॉग्स आहेत, काही काही शब्द असतील, काही काही वाक्य असतील, त्याच्यावरती रील्स बनत आहेत. आता ह्याच्या पुढची जी रील आहे ना त्यात डायलॉग वाक्य तर आहेतच, कॉस्ट्युम पण सेम टू सेम केला आहे. तुम्ही जे करताय त्याच्यावरती लोक रिॲक्ट होत आहेत. पहिलं तर फक्त कॉमेंट्स करायचे, आता ते रील्स बनवत आहेत आणि रील्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता तिसरी रील, चला बघा, तुम्हीच ओळखा कोणाची आहे ती. अंकिता. काय वाटलं अंकिता. मस्त वाटलं. मस्त वाटलं. पण मी माझ्या ह्याच्यावर काम केलं याचाही आनंद माझ्या घरच्यांना असेल. छान छान गोष्ट आहे. फक्त आमचे जे ऍक्टर आहेत त्यांनी थोडी वॅक्सिंग आणि थ्रेडिंग न केल्यामुळे थोडे फार फेशियल हेअर जरा जास्त झालेत. आता एक वेगळंच कॉम्बिनेशन व्हायरल झालंय. ते फार एकत्र तर दिसत नाहीत, पण एकत्र जेव्हा असतात तेव्हा डायरेक्ट व्हायरल होऊन जातात. चला बघूया कोण आहेत ते. तेव्हा धोका मिळालाय बाई. कधी अरे प्रेम केलं होतं त्याला बुक्की टेंगुळ तर नाही दिलं ना. नाही, माझ्याबद्दल चांगली राहायची, बोलायची, चालायची. पण तिला दिसला चांगला मुलगा आवडला, बोला पण लगेच गेली मला सोडून. बोले ग धोका दिलाच ना मला लय राग आला. मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार. मग असला मोठा टाळ बनलो ना, लोकांच्या मनावर राज्य केलं. गोवले ग झापूक झपूक लेख त्याला बोल बाया मी. सूरज बघा, मी सांगत असतो ना तुम्हाला, तुम्ही बोललात की तुम्ही व्हायरल होणार. तुम्ही बोलत नाही. तुम्ही आणि निकी हो सर. तुम्ही जेवढी लिपस्टिक लावली नाही 5 वेळा लावतो ना तुम्ही. त्यांनी सगळेच एकदा लावून टाकली. आता शेवटची रील. मित्राचा मूड सकाळी 11 वाजता. आपण आता कोणालाच नसतो बेत, कोणालाच नसतो बेत. मग समोर कोण पण असू द्या, मग कोण पण असू दे. मग कारण मी पितो टिंग होतो चिंग, कारण मीच गोलीगत टॉपचा किंग. हो वाटपात शिकू मस्त बघा, तुम्हाला सगळ्यांना एवढं प्रेम मिळतंय, त्यातून एनर्जी घ्या, स्फूर्ती घ्या आणि प्रेक्षकांना एंटरटेन करत राहा. गेम चांगला खेळा. मंडळी, या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे एलिमिनेशन होणार नाही. एलिमिनेशन. वर्षाची अंकिता, आता तुम्हाला जर ऑप्शन दिला की जे नॉमिनेटेड नाही आहेत त्यापैकी कोणती जोडी तुम्हाला रिप्लेस करेल तुम्हा दोघांना, तर ती जोडी कोणती असावी. बरं ठीक आहे, आता बघूया ऑडियन्सनी कोणाला सेव्ह केलंय.
कॉंग्रॅच्युलेशन. आता उरले 2. अंकिता, तुमचा प्रवास इथे संपतोय. त्या आरशात नीट बघा, काय लिहिलं ते नक्की वाचा, कारण हाच आहे भाऊचा धक्का. माझ्याकडून खरंच मनापासून सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर. चला, गुड लक.